हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षाचा पेपर पाहणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत. डेट आहे 22 ऑगस्ट 2023. ठीक आहे, 22 ऑगस्टची शिफ्ट आहे. कधी? फर्स्ट शिफ्ट. ठीक आहे. 17 ऑगस्टला पेपर झाला होता, त्यानंतर 18 ऑगस्ट, नंतर 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट. ठीक आहे. प्रत्येक दिवशी तीन पेपर झाले होते. 1, 2, 3, 4, 5, 3, 5, 15 आणि आजचा 16वा. आजची पूर्ण टोटल ओव्हरऑलपैकी 16वी शिफ्ट आहे. एकूण 57 शिफ्ट होत्या. ओके. चला, हे आतापर्यंत वरचे सगळे मी सगळे व्हिडिओज अवेलेबल करून दिले तुम्हाला माझ्या चॅनलवर, ते तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता आजचा म्हणजे नेहमीच आपण गणित आणि बुद्धिमत्ताच घेत आहोत. ओके. तलाठी भरती 2019 आणि 23 दोन्ही वेळेस मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण होते. ओके. आणि त्यानंतर माझं सिलेक्शन कोण झालं आतापर्यंत? तलाठी, पोस्टमन, MTS या 3 एक्झाम मी क्रॅक केले आहे. त्यानंतर RB NTPC CBT 1 2019 क्रॅक केले, SSC MTS CBT 1 2019. ओके. ही झाली माझी अल्पशी ओळख आणि आपण डायरेक्ट आता आपल्या क्वेश्चनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. सगळ्यांना विजिबल आहे? चला, थोडाही वेळ न गमावता डायरेक्ट सुरुवात करू. पहा, 3 दुणे 6, 3 दुणे 6, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. ह्या सिरीजनं आपलं काही आन्सर निघत नाही. नेक्स्ट करायचं मग डायरेक्ट. BECF/G एक स्पष्टपणे तुम्हाला दिसत आहे का? BCD BCD झाली सिरीज. डी तुमचा आन्सर आहे. ओके. पहा, काय करायचं? बी घ्यायची, ईला सोडून नंतर सी घ्यायची, मग एफ सोडून डायरेक्ट डी घ्यायची. सेम तुमची सिरीज ही पण बनते, वाटल्यास EFG पण बनते. ओके. त्यानंतर 15 आणि 4 19, 19 आणि 10 19 होते, पण 2 मायनस करा, 8 करा. ओके. 4 दुणे 8, 8 दुणे 16 असायलाच पाहिजे. 7 12 13 3. ओके. 16 दुणे 32, 3 2 5, 32 दुणे 64, 5 4 9. ठीक आहे. नेक्स्ट, एकच ठिकाणी आहे 9, एकच स्थानचा अंक 9 एकाच ठिकाणी आहे. त्यानंतर हे बघा, आता सगळ्यांना क्वेश्चन प्रॉपरली विजिबल आहे? पहा, एक काम करण्यासाठी एला लागणारा वेळ हा तेच काम करण्यासाठी बी आणि सी यांना मिळून लागणाऱ्या वेळ इतका आहे. पहा, एला जेवढा वेळ लागत आहे तेवढाच वेळ, एला जेवढा वेळ लागत आहे तेवढाच वेळ बी प्लस सीला लागत आहे, असं त्याचा अर्थ होते. ओके. पहा, जर ए आणि बी मिळून ते काम 10 दिवसात करू शकतात. 1 मिनिट. हो, बरोबर. ठीक आहे. जर ए प्लस बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात कंप्लीट करतात, तेच काम, बरं, सेम एकच काम आहे, आणि सी एकट्याने ते काम 50 दिवसात करू शकतो. सी एकटा 50 दिवसात करू शकतो, तर बी एकट्याने ते किती दिवसात करू शकतो? सॉरी, बी एकट्याने तो किती दिवसामध्ये करू शकतो? ह्या बी एकट्याने एवढ्या दिवसामध्ये करू शकतो, आणि हेच तुम्हाला इथे आन्सर काढायचं आहे. मी काय म्हणतो, आणखी एक ॲड करा, ए प्लस बी प्लस सी, कारण की तिघांचा पण आपल्याला कामी पडणार आहे. मग इथे काय घेऊ मी? एकूण कार्य काय घेऊ? तुम्हाला सर हे 10 आहे 50 आहे, दोघांचा लसाई घेऊन घ्या सध्यासाठी. हे होते लसाई 50. मग किती? ए प्लस बी दोघांची क्षमता 10 पायची 50, सीची क्षमता 50 1 50 1. ओके. ए प्लस बी प्लस सी तिघांची मिळून क्षमता 5 + 1 6 होत आहे. पहा, ए प्लस बी यांची क्षमता 5 आहे, सीची क्षमता 1 आहे, म्हणून ए प्लस बी प्लस सी तिघांची क्षमता किती होत आहे? 6 होत आहे ना. 5 आणि 1 6 होत आहे. तुम्हाला इथपर्यंत दिसलं का? आता बघा, ए आणि बी सी दोघांना जर सेम दिवस लागत असेल कार्य करायला, तर त्यांची क्षमता, एची जेवढी क्षमता असेल तेवढी क्षमता बी प्लस सीची असणार ना, म्हणून मी एक्स लिहू का? ओके. एची जेवढी क्षमता, आपण एची क्षमता एक्स मानली, तेवढी क्षमता बी प्लस सी दोघांची मिळून असणार. ही गोष्ट तुम्ही ॲग्री करता का? ओके. ही गोष्ट तुम्ही ॲग्री करता? त्यानंतर तुम्हाला शेवटी काढायचं काय तर बी एकट्याने ते किती दिवसात करू शकतो? बी एकट्याने
तो किती दिवसात, म्हणजे बीचे दिवस काढायचे. त्यासाठी मी काय म्हणतो, बीचे दिवस काढायसाठी तुम्हाला काय काढायला लागेल, बीची क्षमता काढायला लागेल. ठीक आहे, काढून घेऊ. ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी ची क्षमता आपण एक्स प्लस एक 2x मानू का, मानता येते का? मी काय म्हणतो, ए प्लस बी प्लस सी यांची क्षमता 2x राहील का? कारण की पहा, ए एकटा एक्सच्या स्पीडनं काम करत आहे, बी प्लस सी ते पण एक्सच्या स्पीडनं काम करत आहे. मी दोघांना पण मर्ज केलं, दोघांना मिक्स केलं तर एक्सच्या स्पीडनं प्लस एक्सच्या स्पीडनं एकूण 2xच्या स्पीडनं काम करेन का? हो, मी काढलं 2xच्या स्पीडनं काम करत आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये ए प्लस बी प्लस सी आपण सहा क्षमता काढलेलीच आहे. याचा अर्थ मी असं म्हणू का, हेच क्षमता तुमची 6 नाही का? 2x जे क्षमता आहे तेच म्हणजे तुमची क्षमता 6 नाही का? तुम्ही हो सर, इथून तुमचा x बरोबर निघते 3. नोट करा, x बरोबर 3. जर काय तिथं x बरोबर 3 असेल तर हा x म्हणजेच तुमचा 3 नसेल का? हा x म्हणजेच 3 नसेल का? ओके, समजलं? म्हणजे a ची क्षमता 3, b प्लस सी ची क्षमता 3. मग मी काय म्हणतो, a आणि b आहे, या a ची क्षमता तुम्ही 3 काढली आणि a प्लस बी दोघांची क्षमता जर 5 असेल तर इथं असं का ठेवू, या 3 क्षमतेमध्ये असं b साठी असं का जोडू की तुमची क्षमता 5 होऊन जाईल. तुम्ही म्हणाल सर इथं a म्हणजे 3 आहे प्लस 2 ॲड करा म्हणजे क्षमता 5 होऊन जाईल, म्हणजे b ची क्षमता 5 होईल का? सॉरी, b ची क्षमता 2 होईल का? पहा, ए प्लस बी ह्यांची क्षमता जर का 5 असेल, त्यापैकी ए ची क्षमता आपण काढली 3 प्लस बी ची क्षमता काय असेल की आन्सर तुमचं 5 येईल. म्हणून बी ची क्षमता बरोबर 5 - 3 किंवा डायरेक्ट तुम्ही इथं बी बरोबर 2 3 2 5 लिहू शकता. म्हणून बी ची क्षमता बरोबर 2. हो, बी ची क्षमता 2 लिहू का? आता बी ची क्षमता 2, पण झालं, संपला विषय. आता इथं मी असं का ठेवू की त्याला 2 ने गुणून तुम्ही 25 होऊ शकता. इथं कसं आपण 10 पाचशी 50 केलं, 50 एक 50 केलं, तसंच इथं का ठेवू की त्या संख्येला 2 न गुणून 50 होऊन जाईल. तुम्ही म्हणा सर इथं 25 ठेवा डायरेक्ट, सर 25 दुनी 50 होत आहे. बस आन्सर तुमचं 25 दिवस. ओके, आन्सर तुमचं 25 दिवस. असे क्वेश्चन थोडं ट्रिकी असतात मित्रांनो, परंतु बरोबर प्रॉपर वेनी जर गेलं ना तर तुम्हाला आन्सर निघते. ठीक आहे, अशाच क्वेश्चनची जास्त प्रॅक्टिस केली तर इझी वाटतात क्वेश्चन. नेक्स्ट, एका चोराने दुपारी 2:30 वाजता एक कारची चोरी केली. ठीक आहे, बघ, चांगली गोष्ट आहे. आणि 60 किमी/h वेगाने चालवले. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमध्ये बसून 75 किमी/h वेगाने निघाला. तो चोराला कधी पकडेल? पहा काय म्हणताय, एका चोरानं 2:30ला चोरी केली, 2:30ला कार चोरली. तो इथून इथपर्यंत गेला 60च्या स्पीडनं, 60 किमी/hच्या स्पीडनं गेला. किती वाजेपर्यंत गेला? 3 वाजेपर्यंत. का? कारण ही चोरी उघडकीस आली 3 वाजता, म्हणजे तो इथं 3 पर्यंत गेला. आणि 3 वाजता मग कोण? कार मालक त्याच्या मागं लागला. 3 वाजता कार मालक इथून मागं लागला, तोपर्यंत तो इथून ते एवढा आपला चोर होता तो चालला होता ना, इथून तेवढा चालला होता. किती वेळ लागला त्याला? 2:30 पासून तर 3 वाजेपर्यंत तो 60च्या स्पीडनं चालला होता. पहा, एक पूर्ण तास असता तर त्यानं 60 किमी चालला असता. तो अर्धा तास झाला, 2:30 पासून 3 म्हणजे अर्धा तास होते. अर्ध्या तासात 60च्या अर्धे 30 किमी गाडी चालली त्यानं. 30 किमी तो चालला. ओके, कोण? चोर. आता चोर थोडासा एवढं समोर जाईल, म्हणजे हेच आहे, इथून थोडा समोर जाईल 3 PM पासून असं तो समोर जाईल. कार मालकही 3 PM पासून समोर जाईल, तो पण 3 PM पासून समोर जाईल. जसा कार मालक समोर सरकन तसाच चोर पण समोर सरकन. ओके, चोराची स्पीड आहे 60 किमी/h आणि मालकाची स्पीड आहे, कारच्या मालकाची स्पीड आहे 75 किमी/h. अल्टिमेटली इथं तुम्हाला एक स्पष्टपणे दिसत आहे का? चोरही धावत आहे, मालकही धावत आहे, चोरही धावत आहे, मालकही धावत आहे. अल्टिमेटली मालकाला हे 30 किमी जे अंतर ना तेच कव्हर करायचे. मालकाला हे जे 30 किमी अंतर आहे, कार मालकाला 30 किमी अंतर आहे तेच कव्हर करायचे आहे. म्हणून शेवटी तुम्हाला विचारलंय तो चोर कधी पकडेल. ठीक आहे, म्हणजे काय तुम्हाला वेळ विचारला, मग वेळ बरोबर तुम्ही सूत्र लावता काय? अंतर बरोबर वेग. अंतर बरोबर वेग. अंतर किती आहे? 30 किमी. आता या ठिकाणी वेग काय मित्रांनो? दिशा सेम आहे म्हणून वेगांची वजाबाकी. 75 - 60 किती? 15. 15 दुने 30, 2 तास लागेल. कोणाला 2 तास लागेल? हा मालकाला. मालक
3 वाजता सुरुवात केली प्लस 2 ॲड करा 5 PM ला त्याला तो भेटेल. ठीक आहे, 5 PM ला तो भेटेल. नेक्स्ट पहा, जे म्हणजे 10 होते, एन म्हणजे 14 होते. 10 आणि 4 14, मग 14 आणि 4 18 हे तुमचं येऊ शकते. 18 आणि 4 22 येऊ शकते. 17 आणि 4 21 येऊ शकते. 19 आणि 4 23 येऊ शकते. ओके, तिन्ही पण येऊ शकते. पहिले याचा आता सोडून द्या, शेवटी घ्या. आता हे आहे 16, पी म्हणजे 16, टी म्हणजे 20. 4 वाढत आहे. 4 आणि 4 8 पाहिजे होते, पण इथे 7 आहे, कॅन्सल, हे कटलं. ओके, 22 आणि 4 26 हे येऊ शकते. 10 आणि 4 14 नाही, 15 आहे, कटलं. 5 आणि 4 9 आहे, हे येऊ शकते. ओके, मग कटले कोणते तुमचे 2? 1 आणि 3 कटलं. ठीक आहे, 1 आणि 3 कटलं. आता फक्त 2 आणि 4 मध्ये स्पर्धा आहे, मग घ्या. हे 26 झाले आणि ते 4 झाले. 4 न वाढत आहे ना, पहा 23 आहे आणि ते 1 आहे, 27 म्हणू शकता. हे पण 4 न वाढत आहे, म्हणून पहा 6 आणि 4 10 होत आहे, हे बरोबर आहे. मग हे 13 आणि 4 17 पाहिजे होते, इथे 16 आहे, कॅन्सल, हे कटलं तुमचं. ठीक आहे, चला आन्सर काय तुमचं? 8 मीटर 54 सेमी लांबी असलेल्या एका ताऱ्याचे समान लांबीचे 7 तुकडे केले. प्रत्येक तुकड्याची लांबी किती? पहा, मी काय म्हणतो, सगळे तुम्ही मीटर 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 देऊन आहे, म्हणजे याचा अर्थ काय होते, सेमीला पण मीटरमध्ये कन्वर्ट करा, भागाला 100 करून टाका, मीटरमध्ये कन्वर्ट झाले. ज्याला मी असं लिहू शकू का, मीटर, बस भागाला 7 करा. 7 1 7, 1 उरला, पॉईंट द्या, 7 2 14, 1 उरला, 7 2 14 मीटर. ठीक आहे, एक प्रॉपर्टी लिहून घ्या, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेमी. प्रॉपर्टी लिहून घ्या, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेमी. इथून जर, मग काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. 54 सेमी इज इक्वल टू 0.54 मीटर. ठीक आहे, बरोबर, 54 सेमी. काही केलं ना आपण, काय केलं 100 भागितलं, दुसरं काय केलं पहा, 1 मीटर भागिला 100 इज इक्वल टू सेमी. ठीक आहे, आपले सॉरी सेमी, आपल्याला मीटर काढायचं आहे ना, 100 सेमी भागिला 1 मीटर, 1 मीटर. असं लिहा, सरळ एक पाठ करा, KHD DCM, इथे लिहा GML. हे होते किलो, हे होते हेक्टो, डेका, जीमेल म्हणजे होते ग्रॅम, मीटर, लिटर. मीटर म्हणजे आपला हे वाला मीटर. ठीक आहे, त्यानंतर डी म्हणजे डेसी, सेमी, हे होते मिली. ठीक आहे, किलो, हेक्टो, डेका, KHD DCM, KHD DCM, KHD DCM, किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेमी, मिमी, मिलीमीटर. ओके, पहा आता समजा इकून तुम्हाला असं असं जायचं असेल तर 1 1 0 वाढवत नाही, आणि इकून समजा असं असं यायचं असेल तर 1 1 0 घटवत नाही. आता 54 सेमी तुम्ही काय करायचं, इथं लिहायचं 54 सेमी, तिथून जर का इथे यायचं असेल तर 5.4 डेसी होईल. इथून पुन्हा इथे यायचं असेल तर 0.54, हे काय तर मीटर. का, कारण की आपला मीटर संबंध आहे, हे लिटर आणि ग्रॅमचा काही संबंध नाही. ते पण झालं, संपला विषय. ते 8 मीटर प्लस 54 मीटर इज इक्वल टू 8.54 मीटर, किंवा त्याला आपण एम पण म्हणू शकतो. बस संपला इथे विषय. आता हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही, अरे आपण दुसरीकडे गेलो होता, 1 मिनिट. जर जॉनने 90 किमीचे अंतर 30 किमी/च्या वेगाने कापले आणि 60 किमीच्या वेगाने परतला, तर त्याचा सरासरी वेग किती? लिहून घ्या, सरासरी वेग इज इक्वल टू, सरासरी वेग इज इक्वल टू, जर अंतर सेम असेल, जातानी अंतर 90 आहे, येतानी पण अंतर 90 आहे, सेम अंतर आहे, तर हे सूत्र लावा, कोणतं, 2AB अपॉन
ए प्लस बी. आणि ए आणि बी काय मित्रांनो इथे वेग आहे. पहिला वेग 30 आहे, दुसरा वेग 60 आहे. म्हणून 2 गुणला 30 गुणला 60 अपॉन 60 आणि 30 90. हे तुमचे 30 एक 30, 30 त्रिक 90, 3 एक 3, 3 दुनी 6, 2 दुनी 4 आणि 1 0. 40 तुमचा आन्सर आहे. ज्यांना कोणाला सर आम्हाला डायरेक्टच पाहिजे घ्या, डायरेक्ट घ्या, देतो, काही काळजी करू नका. या अशा कंडिशनमध्ये जर पहिला वेग 30 असन, दुसरा वेग 60 असन, तर सरासरी वेग तुमचा 40 होते. ओके. पहिला वेग जर 20 असन, दुसरा वेग जर 30 असन, तर सरासरी वेग होते, पहिला वेग जर 15 असन, दुसरा वेग 30 असन, तर सरासरी वेग होतो तुमचा 20. ओके. हे एकमेकाचं काय तर त्याला काय म्हणतो पटीत आहे. जर 30ला जेवढ्या पटीत केलं तेवढ्याच पटीत जर 60 असेल तर तेवढ्याच पटीत तुमचा 40 असतो, सरासरी वेग असतो. ओके. हे एक लक्षात ठेवा. जर का तुम्ही 30-60 आणि 40, 30-60च्या दोघांच्या मध्ये 40, 30-60 दोघांच्या मध्ये 40 असं जर लक्षात ठेवलं तर बघा 30 आणि 60 सोबत जेवढे मल्टिपल कराल सेम मल्टिपल तेवढंच तुम्हाला 40 सोबत म्हणजे सरासरी वेगासोबत मल्टिपल करावं लागेल. आणखी एक लिहून घ्या. 40 आणि 60 असेल तर याचा मधातला आन्सर आहे 48. ओके. आणखी लिहून घ्या. सेम याचंच आहे. 20 याच्यावर 20 याच्यावर 30, तेव्हा तुमचा आन्सर आहे ते 24. ओके. हे पण लक्षात ठेवा. सर्वात जास्त वेळेस हे आकडे तुम्हाला विचारते. सर्वात जास्त वेळेस हे खालचे आकडे विचारते. हे आता त्यांनी विचारले, परंतु हे 40 आणि 40, 60, 20, 30 वाले आकडे तुम्हाला नेहमी विचारणारे आकडे, हे तुम्ही रट्टा मारून जाल. सोळा मिनिटं झाले. ए आणि बी या तोट्या आहे. अनुक्रमे 5 तास आणि 6 तासात एक टाकी भरू शकतात. लिहून घ्या. ए आणि बी अनुक्रमे हे 5 तासात भरते, हे 6 तासात भरते. तोटी सी तिला 12 तासांत रिकामी करू शकते. सी मायनसवाली आहे, जे की 12 तासामध्ये रिकामी करते. मायनसवाली लक्षात ठेवा. तिन्ही तोटा एकत्रितपणे उघडल्यास टाकी किती वेळेमध्ये भरेल? ठीक आहे ना, काय हरकत नाही. तिघांचा पल्लस आहे का 12 पंचे 60 होते, म्हणून 12 पंचे 60 होते, म्हणून 12 पंचे 60, पण हे मायनसवाले 60 होईल, 5 होईल, आणि 5 गुणा 12 60, 6 10 60. मग इथं काय करायचं? सगळे करून टाका ना. 10 + 12 22 झाले. आता हे मायनस म्हणजे काय तर टाकी रिकामी करणारा, म्हणून 10 + 12 22, 22तून 5 काढा 17. बस हे 17 याला भागीला 17 करून टाका आणि हेच तुमचा आन्सर आहे 60/17. हे होते कोणी गेले 60/17 नाही इथे. ठीक आहे. 17 × 3 = 51 + 9 60/17. 3 9 17. ठीक आहे. नेक्स्ट 9 नंबर क्वेश्चन. एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे वाला. 1चा वर्ग + 2चा वर्ग + 3चा वर्ग 10चा वर्ग. ओके. पहा, आणि इथं आहे 3चा वर्ग + 6चा वर्ग + हे 9चा वर्ग आहे, 92 नाही 9चा वर्ग आहे. थोडी ते करेक्शन करतो मी. 92 नाही ते 9चा वर्ग आहे ते. ओके. थोड्या मिस्टेक्स आहे त्या क्वेश्चनमध्ये. 3चा वर्ग + 6चा वर्ग + 9चा वर्ग प्लस असं करता करता 30चा वर्गापर्यंत त्याची बेरीज तुम्हाला काढायची आहे. म्हणजे मी काय म्हणतो 3चा वर्ग 6चा वर्ग 9चा वर्ग नंतर 12चा वर्ग नंतर 15चा वर्ग 15चा वर्ग नंतर 18चा वर्ग नंतर 21चा वर्ग नंतर असं करता करता 3च्या पटीचे वर्ग तुम्हाला इथे काढायचे आहे. ओके. पहा, मी काय म्हणतो 3 दुणे 7 3 5 15 इथे 15 येणार आणि 15चा वर्ग येणार. ओके. पहा इथे पहा 0 5 0 5 एकक स्थानी आहे. 15चा वर्ग ते 5 5 25 शेवटी. ओके. शेवटी 5 पाहिजे तरच तुमची बेरीज 5 शेवटी येणार. ओके. पहा इथं 0 आहे, इथं 0 आहे, कटलं. ओके. बरोबर आहे ना, की करून घेऊ डबल पुन्हा? अच्छा ठीक आहे ना. इथं 5 आहे, इथं 5 आहे. आता बघा मी काय म्हणतो एकक स्थानी 5 आहे, इथं 30चा वर्ग 900, याच्या आधी 27 येते आणि 27चा वर्ग होते किती 700 किती 76 का सॉरी 729 का, एकदा चेक करतो. 7 49 7 49 हाचे 4 7 2 14 14 28 28 4 32 2 हातच्याले 3 2 2 4 4 4 3 729. ठीक आहे. 729 900 + 700 किती होत आहे?
1500च्या वर जात आहे ना, 1600 काहीतरी वर जात आहे ना, म्हणजे 16 वर जात आहे. ही 1100 आहे का, हे कट्टे ना 1100. आन्सर तुमचं हे. ओके. आता एक थोडीशी आपली इथे मिस्टेक झाली. आपण जे आहे ना थोडं एका ठिकाणी आपण चुकलो होतो. एकक स्थानी 5 ओळखासाठी थोडं आपण चुकलो होतो. कारण की बघा इथे 3चा वर्ग 9 येत आहे, 6चा वर्ग 36 होत आहे. असे करता करता तुम्हाला एकक स्थानी 5 प्रॉपरली ओळखता येणार नाही. आपण एक आन्सर काढू तसं थोडंसं. ओके. मी काय म्हणतो 27चा वर्ग, त्याच्या आधी कितीचा वर्ग आहे 24चा वर्ग, 4 चौक 16 एकक स्थानी, त्याच्या आधी 24च्या आधी 21चा वर्ग, एकक स्थानी 1 येते, 21च्या आधी 18 येते, 18चा वर्ग 8 8 64 एकक स्थानी 4 येते, 4 हो. त्याच्या आधी 15चा वर्ग म्हणजे याच्या एकक स्थानी 5 येते, याच्या आधी येते वर्ग 12चा, 2चा वर्ग 4 एकक स्थानी 4 येते, मग 9चा वर्ग 9 9 81 1 येते, 6चा वर्ग 36चे एकक स्थानी 6 येते, 3चा वर्ग एकक स्थानी 9 येते. ओके. एवढं तुम्हाला समजलं. शेवटी हेच आहेच. पहा एकक स्थानी 0 + 9. ओके. 9 आणि 1 10चे 0 झाले. मग आणखी कुठे ते हे 9 आणि 1 10चे 0 झाले एकक स्थानी, 4 आणि 6 एकक स्थानी 0 झाला, 6 आणि 4 एकक स्थानी 0 झाला आणि शेवटी उरले 5 म्हणून एकक स्थानी 5. बरोबर आहे. ओके. बरोबर. हे शेवटी ते 0 आपण केलंच होतं. एकक स्थानी 5 तुम्ही काढले आणि हे ऑप्शन तर कटलं तुमचं. का? कारण की हे बघा ह्या दोघांची बेरीज 1100च्या वर जात आहे, ह्या दोघांची बेरीज 1100च्या वर जात आहे. ओके. आणि हे बाकी ठिकाणी 0 आणि 0 आहे म्हणून हे तर दोन कटले तुमचे, 0 0 एकक स्थानी म्हणून कटले. आणि हे 5 आहे एकक स्थानी, परंतु ह्या दोघांची बेरीज तुमची 1100च्या वर जात आहे म्हणजे 1200च्या वर जात आहे म्हणून हे पण कटलं तुमचं. ओके. आन्सर काय तर हे. प्रॉपरली सगळं चेक करायची गरज नाही. सुमनने 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 20,000ची रक्कम गुंतवणूक केली. तिला n वर्षानंतर 26,600 किती 620ची रक्कम मिळाल्यास nचे मूल्य किती? मी काय म्हणतो चक्रवाढ व्याज आहे. तिनं काय केलं, एक रक्कम तिनं तिच्याकडची 20,000 गुंतवली, 1 2 3 गुंतवली, तेव्हा तिला 10% वार्षिक व्याज भेटलं, म्हणजे 10 वरून 11 भेटलं. ओके. हे नंबर ऑफ टाइम्स XYZ टाइम्स म्हणून मी असं लिहू का, असं करता शेवटी 11 भागिले 10 किती वेळ जाते आपल्याला ते माहीत नाही. म्हणून ज्याला आपण घातांक सहसा ते घातांकच होणार आहे, शेवटी सरळ ते घातांकच होणार नाही. घातांक म्हणजे तुमचा n घात लिहून घ्या. बरोबर काय होईल तुमची रास होईल, जे की 26,620 देऊन आहे, 26,620 देऊन आहे. म्हणून इथं लिहून घ्या आता 11/10चा घातांक n इज इक्वल टू हे भागेला इकडे जाते 26,620 भागेला 1 2 3 4 1 0 कटला. ओके. बे के बे 2 6 बे 3 6 बे के बे वर आहे 1 3 3 1 अपॉन. आता मी काय म्हणतो 11/10 असे किती वेळेस लिहू तुम्ही, किती वेळेस लिहू की तुमचा आन्सर इथे 3 0 येऊन जाईल खाली आणि वर 1331 लिहून जाईल. तुम्ही सर इथं तुम्ही nच्या ऐवजी घन करा म्हणजे तुमचा आन्सर 11चा घन 1331 1331 येऊन जाईल. याचा अर्थ काय तुमचा n इज इक्वल टू तुमचे 3 आहे. ठीक आहे. n इज इक्वल टू 3 1 2 3 3 वर्ष जमलं इथपर्यंत. का? कारण की n इज इक्वल टू आपण 3 केले तेव्हा तुमचा आन्सर हे आला. का असं सलग 3 वर्ष वाढत गेली ती रक्कम. हे दुसरं तिसरं काहीच नाही, हेच आहे मगासारखं. आपण आधी जे गणित करून आपण तसंच आहे का, एक रक्कम होती 20,000 नावाची, 20,000 रुपयाची एक रक्कम होती, तिला आपण पहिल्या वर्षी 10 वरून 11 केलं म्हणजे 10% वाढवलं, 100 वरून 110 केली, दुसऱ्या वर्षी पण 100 वरून 110 केली आणि तिसऱ्या वर्षी पण 100 वरून 110 केली. 100 वरून 110 लिहा का 10 वरून 11 लिहा सारखंच आहे. तेव्हा ती रक्कम तुमची झाली 26,620. सेम तुमचा आन्सर येते. ठीक आहे. 1 2 3 0 कटले, 1 2 3 0 कटले. इथून इकडे 20 भागला जर गेलो आपण 20 जर भागला गेलो तर 0 0 कटते. हे तुमचा आन्सर येते 1331 आणि हे तुमचा 11चा घन आहे ना, हाच तुमचा 11चा घन आहे ना, 11चा घन आहे बस. आणि हाच आहे ना पहिल्या वर्षावर एवढी रक्कम झाली, दुसऱ्या वर्षात एवढी झाली, तिसऱ्या वर्षात एवढी झाली. आन्सर काय तुमचं 3 वर्ष. 11 नंबर. थोडं मला वाटते आपलं हळू होत आहे का.
ठीक आहे, थोडं घाई करतो आता. पहा, जी म्हणजे 7 होते, एल म्हणजे 12 होते, 12 होते. 7 5 12, 5 वाढत आहे. आणखी पाहून घ्यायचं, एन 14, 14 आणि 5 19, 5 5 वाढत आहे. ओके, मग इथं एम म्हणजे 13 होते. 13 आणि 5 किती होते भाऊ? 5 आणि 3 8, 18 व्हायला पाहिजे ना. 18 म्हणजे आर होते. आणि आर सगळ्याच ठिकाणी हे आपलं फुल पडलं, याचं काही काम नाही. फालतू बिनकामानंच आपण केलं, अगाऊच हे झालं, ते एक्स्ट्रा झालं ते. ओके, आता काय करायचं, सी यू एक्स यू यू डबल आय, ठीक आहे, एक्स सी सी एक्स डबल आय यू यू, ठीक आहे. आता आपल्याला मला वाटतं आणखी 2 वेळेस करावं लागेल ते. एस म्हणजे होते 19 आणि हे होते 24 होते. 19 प्लस 5 24, म्हणजे 5चा फरक आहे. तसंच मी याच्यामध्ये 5चा फरक करू का, एक्स नंतर एक्स म्हणजे 24, याच्यामध्ये 5 जर ॲड केले तर हे तुमचं आन्सर येते 5 4 9 19 होते. आणि 19 म्हणजे कोण, तुम्ही सर 27 म्हणजे ए होते, 28 म्हणजे बी होते आणि 19 म्हणजे सी होते. शेवटून 2 नंबर सी कोण आहे पाहून घ्यायचा. सी इथं आहे, सी इथं आहे, हे कटलं. आता यू आणि एक्समध्ये स्पर्धा आहे, ठीक आहे ना. त्याच्याऐवजी यू 2 नंबर यू आणि एक्समध्ये स्पर्धा आहे, ठीक आहे. 2 नंबरचा आन्सर, 2 नंबरचं बघा, म्हणजे हे सेकंड लेटर. इथे एम म्हणजे 13 होते आणि आर म्हणजे 18 होते. 13 आणि 5 18, 5 वाढत आहे, म्हणून एस म्हणजे 19 होते. याच्यामध्ये 5 ॲड करा, जे की तुमचे 24 होते. 24 म्हणजे एक्स होते, सेकंड लेटर. ठीक आहे, नेक्स्ट. तुम्ही मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ए पासून झेडपर्यंत अंक पाठ करा, आणि ते कसे पाठ करायचे त्याचे पण व्हिडिओज माझ्या चॅनलवर पडलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला जर नसन पाठ, त्यांनी काय करायचं, स्पष्टपणे मोजा, काही हरकत नाही. जी नंतर HIJKL 4 सोडून 5वं लेटर, म्हणून तसंच आपण इथं पण एम नंतर NOPQR 4 सोडून 5वं लेटर. ओके, असं पण तुम्ही करू शकता, काही तेवढं म्हणजे हे जात नाही. येथे अशी किती चिन्हे आहेत, लिहा. चिन्हे पहिलं, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक अक्षर, याच्या आधी एक अक्षर पाहिजे, आणि तसेच ताबडतोब नंतर एक व्यंजन देखील आहे, व्यंजन. ओके, पहा, अक्षर चिन्ह व्यंजन. पहिलं अक्षर चिन्ह पाहून घ्या, अक्षर चिन्ह व्यंजन आहे का, हो, म्हणजे 1 लिहा. मग पुन्हा घ्या, हे अक्षर चिन्ह आणि स्वर आहे, हे कॅन्सल झालं. पुन्हा पहा, अक्षर चिन्ह व्यंजन आहे. ओके, मग हे अक्षर चिन्ह व्यंजन. ओके, मग अक्षर चिन्ह व्यंजन, थांबा, 3 म्हणता आपले 4 झाले का. अक्षर चिन्ह व्यंजन असे किती चिन्ह आहे, ठीक आहे, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर, आणि ताबडतोब नंतर एक व्यंजन देखील. ठीक आहे, स्वर पाहिजे, सॉरी थोडं आपलं चुकलं इथे, स्वर पाहिजे म्हणते, नंतर व्यंजन पाहिजे म्हणते. ठीक आहे, कारण की मला तिथे 4 आणि 4च्या समोर आणखी मला इथे हे दिसलं होतं ना, हे बघा, अक्षरचिन्ह व्यंजन, मला स्पष्टपणे 5 अक्षर दिसले होते आणि इथे 5 ऑप्शनमध्ये कुठंच दिसत नाही, म्हणून आपलं थोडंसं आन्सर इथे चुकलं होतं. ठीक आहे, तरी आपल्याला काढता आलं असतं, कारण की 5 आन्सर आलं होतं आणि 5 कुठंच दिसत नाही आपलं. मला वाटतं 5च्या वरही आन्सर आलं होतं वाटते, हे इथे 5च्या वर झालं, 6 आन्सर आले होते, इथं 5 6 7, ठीक आहे, 5 6 आन्सर आले होते, हे पण होतं. बरं, ठीक आहे, आपण पुन्हा हे करून घेऊ. पहिले स्वर पाहिजे, नंतर चिन्ह पाहिजे, नंतर व्यंजन पाहिजे. पहिले स्वर पाहिजे, नंतर चिन्ह पाहिजे, नंतर व्यंजन पाहिजे. पहा, स्वर नंतर चिन्ह आहे, कुठं पहा, स्वर नंतर लेटर आहे, स्वर नंतर चिन्ह, हे स्वर नंतर चिन्ह, त्याच्यानंतर व्यंजन 1 आहे. ठीक आहे, मग स्वर नंतर चिन्ह, हे स्वर नंतर चिन्ह नंतर व्यंजन. मग पुन्हा स्वर नंतर चिन्ह नंतर व्यंजन नाही, हे स्वर नंतर चिन्ह नंतर व्यंजन. ठीक आहे, 3. ऑप्शन नंबर 1. 13 नंबरचा क्वेश्चन, 45 44 45 44. ठीक आहे, IKJJ HIIJ. ठीक आहे, आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. 29 33 37 41. 29 आणि किती, 4 का, 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15 म्हणजे 45. शेवटी 45 तुम्हाला एवढं कळलं, म्हणजे 44 वाले तर कटले. आता पाहिजे सुरुवातीला पाहून घेऊ ना. मी काय म्हणतो, टी आणि पी पहिलंच पाहून घेऊ ना, सहसा म्हणजे टेन्शन राहत नाही. पहा, जे KL MNO
QRS. 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, ऑब्व्हियसली ते शून्याचा फरक आहे, शून्याचा फरक येणार. जेच्या आधी डायरेक्ट आय नंतर लगेच जे ए. ठीक आहे. वार्षिक 12.5% सरळ व्याज दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षात 8,250 इतकी होते, तर सरळ व्याजाची रक्कम किती? ओके, मी काय म्हणतो, तो काय म्हणत आहे, एका व्यक्तीनं 12.5% व्याजदरानं 2 वर्षासाठी रक्कम गुंतवली. कोणती रक्कम? पी रक्कम गुंतवली. तेव्हा ती रक्कम 8,250 इतकी होते. ओके, म्हणजे मी काय म्हणतो, सरळ व्याज म्हणजे हे व्याज प्लस आणखी पी वाढली तेव्हाच तुमचं 8,250 इतकी रक्कम होता का? पहा, हे काय झालं, $12.5 भागाला 100 हे इथपर्यंत आहे. हे काय झालं, तुमचं सरळ व्याज झालं. सरळ व्याजामध्ये पुन्हा मुद्दल जर ऍड केलं तर तुमची रास तयार होते आणि हेच रास त्यांनी इथे दिलेली आहे. ओके, पहा आता हे काटपेट करून घ्या, हे तुमचा आन्सर निघून जाते. 1-0 इकडे करून द्या, 1-0 इकडे करून द्या. ठीक आहे, हे होते 5 आणि हे ते 4 होते. बे 4 5p/2 5p/2 प्लस p इज इक्वल टू ते संख्या, हे होते 2p 7p भागेला 2 इज इक्वल टू ती संख्या 8250 इथून p इज इक्वल टू निघते तुमचे 8250 भागेला 7 गुणला 2. 7 1 7 हातचा 1 7 1 7 7 5 12 ते चुकत आहे का आपलं, सर्व व्याज रक्कम किती बरोबर आहे ना, प्लस 5 25 5 25 चौक बे 1 बे 2 1 4. ठीक आहे ना, 5p भागेला 2 5p भागेला 2 2p 5 2 7p/2 2 गुणला गेले 7 भागेला गेले 7 ने भाग देते 82 ना 82 ठीक आहे, 7 ने भाग देतो एक देते 7 1 7 हातचा उरला 1 7 1 7 7 5 12 5 उरले 7 8 56 7 7 49 60 उरले. काही थोडं काही चुकत आहे का आपलं, बरं ठीक आहे, थोडं दुसऱ्या वेळी करू. मी काय म्हणतो, 12.5% व्याज दर आहे, 2 वर्षासाठी ती रक्कम गुंतवली. आता 2 वर्षानंतर पूर्णच्या पूर्ण रक्कम तुमची 8,250 इतकी होते. ओके, मी काय म्हणतो, 12.5% पहिल्या वर्षी 12.5% व्याज झालं प्लस दुसऱ्या वर्षी 12.5% व्याज झालं, एकूण व्याज झालं 25%. ओके, 25% प्लस ती रक्कम स्वतःमध्ये 100% राहते, असे एकूण झाले तुमचे 125%. काय तर एकदम शेवटी 2 वर्षानंतर आणि 125% 125% हेच तुम्हाला 8,250 देऊन आहे ना, बस झालं. मग काय करायचं, 8,250 हे काय झालं तर 125% आहे. यावरून तुम्हाला मूळ रक्कम काढायची आहे, 100% काढायचे आहे. सॉरी सरळ व्याजाची रक्कम काढायची, तुम्हाला पी नव्हती काढायची, सरळ व्याजाची रक्कम काढायची आणि सरळ व्याज तुमचा इथे 25%. ओके, जर का ही रक्कम एकूण ही जर रक्कम 125% असेल 125% असेल, तुम्हाला काढायचे फक्त 25% आहे म्हणून वर 25. ठीक आहे, 25 1 25 25 5 125 बस झालं, संपला विषय. 5 न बघा 5 1 5 5 3 8 5 6 30 16 कुठं आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, ऑप्शन नंबर हेच. ठीक आहे, 15 नंबर क्वेश्चन. एका खेळण्याची मूळ किंमत 210 रुपये आहे, त्याची MRP किती असावी जेणेकरून 5% सवलत दिल्यानंतर दुकानदाराला 90% नफा होईल. काय म्हणताय, एका याची मूळ प्राइस 210 आहे, लिहून घेतो. ओके, याच्यासोबत असा त्यांनी एक कार्यक्रम केला की नंतर अशी की त्याची MRP किती असावी जेणेकरून 5% सवलत दिल्यानंतर दुकानदाराला 90% नफा होईल. हा नफा कोणावर होतो मित्रांनो, मूळ प्राइसवर नफा होतो नेहमी. मूळ प्राइस तुम्हाला 210 दिली, त्याच्यावर 90% नफा होणे म्हणजेच काय, ती वस्तू 100वरून 190 होणे. ओके, किंवा 10वरून 19 होणे. तुम्ही असं लिहू शकता, हे 19 आहे. तेव्हा त्याची प्राइस हे काय झालं, मग आता MRP झाली. सॉरी, हीच त्याची विक्री किंमत झाली आणि विक्री किंमत इज इक्वल टू MRP पहिले होती आणि त्याच्यावर त्यानं 5% सवलत दिली, म्हणजे 100वरून त्यांनी 95%
या रेटनी विकली. ओके, एमआरपीच्या, एमआरपी म्हणजे काय, छापील किंमत, छापील किमतीच्या 95% त्यांनी विकली आणि ज्या रेटने ती विकली तेच म्हणजे त्याचा मूळ प्राईस प्लस त्याचा नफा झाला. ओके, बस संपला इथे विषय. मी काय म्हणतो, हे असं लिहून घ्या ना, 2 कटले 2 कटले, थोडं समजायला सोपी जाते. 19 × 19, 19 5 95, जमलीतपर्यंत 19 × 19 5 95, 5 × 5 5, 2 10, 210 गुणला 2 = तुमची एमआरपी. आणि तुम्हाला शेवटी विचारले, शेवटी काय तर एमआरपीसी विचारले, एमआरपी किती असावी. 210 गुणला 2 बे 0 बे 1 बे, शेवटी 20 पाहिजे. 20 इथं आहे, मग कुठंच 20 नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. 16 नंबर क्वेश्चन. विधाने, सर्व फुलदाण्या कुंड्या आहेत, सर्व फुलदाण्या कुंड्या आहेत, सर्व कुंड्या रोपके आहे आणि सर्व कुंड्या काय तर रोपके आहे. ऑप्शन निष्कर्ष, काही रोपके फुलदाणे आहेत. काही रोपके फुलदाणे आहेत, हो, रोपक्याचा काही भाग फुलदाणे आहे, याचा अर्थ निष्कर्ष 1 इज राईट. सर्व फुलदाण्या रोपके आहे का, हो, सर्व फुलदाण्या रोपक्याच्या आतमध्ये आहे, याचा अर्थ दुसरं पण करेक्ट आहे. निष्कर्ष ए आणि बी दोन्ही पण तर्कसंगत आहे. 17 नंबर क्वेश्चन. 17, या एक्सला सोडून द्या, CHMR चालू करा. 3 8 13 18, 3 आणि 5 8, 8 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 5 किती ते 5 आणि 3 8, सॉरी 8 आणि 5 किती 3 ना, 3 8 3 8, एक स्थानी 3 पाहिजे म्हणजे 23 म्हणजे W. ठीक आहे, नेक्स्ट. हे काही नाही, तुम्हाला असं पण करता येत, तेवढं काही म्हणजे मोठा हे नाही. तो फक्त एवढंच करा का, मी ज्या रस्त्याने करतो त्या रस्त्याने थोडंसं लवकर होते आणि तोच रस्ता मी माझ्या एक्झाममध्ये हे करत होतो, काय अप्लाय करत होतो. डायरेक्ट तुम्ही असं पण करू शकता, सी नंतर DEFGH 4 सोडून 5, इथे पण 4 सोडून 5, इथे पण 4 सोडून 5, इथे पण नंतर 4 सोडून 5, R नंतर STUV नंतर W. ओके, 18 नंबर क्वेश्चन. गटातनं बसणारी अक्षरवली. मी काय म्हणतो, C म्हणजे 3, H म्हणजे 8, 3 आणि 5 8, Q म्हणजे 17, 17 आणि 5 किती ते 23 आहे. इथे 6चा फरक आहे. ओके, इथं 5चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे, इथे कितीचा फरक आहे, सॉरी I म्हणजे 9, N म्हणजे 14, 9 आणि 5 14, 5चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे, म्हणजे हेच तुमचं ऑड आहे. ओके, वाटलं तुम्ही इथे एकदा पाहून घ्यायचं, 5 आहे आणि इथे 26 आहे, 26 आणि 26 + 5 5, 5चा फरक आहे. ओके, चला, फक्त इथं 6चा फरक आहे, बाकी ठिकाणी 5 5चा फरक आहे. थोडंसं इथं वर पाहून घ्यायचं, प्लस आणि मायनस यांची अदलाबदल केली, गुणाकार आणि भागाकार यांची अदलाबदल केली, तर खाली कोणतं समीकरण, इथं क्वेश्चन मार्क कुठे आहे, क्वेश्चन इथं काय येईल तेच तुम्हाला इथे कुठं शोधायचं आहे. पहा, मी काय म्हणतो, गुणाकार आणि भागाकार यांची अदलाबदल केली, ज्याला मी भागाकार म्हणू का, तुम्हाला हो सर लिहून घ्या. 28 भागेला 7 8 4, भागेला म्हणजे गुणाकार, गुणला 8 4, प्लसच्या ऐवजी मायनस 34 आणि मायनसच्या ऐवजी प्लस 59. ठीक आहे, आता याने याला भागा, मी पहिलं 7 बघतो, 7 1 7, 7 1 7, 7 2 14, 7 चौक 28, 4 भागा, 4 2 8, 9 10 11, 4 8 32, 23 येते, 28 येते. ठीक आहे, इथे 84 आहे नक्की, 84 आहे ना, सॉरी 28 784 वर 84, 30 3 90, 8 2 16, 8 3 24, हो का, 3 होते का, 3 होते का, 3 पहा, 3 8 24 4 हातचे 2, 3 2 6 2 8, बरोबर आहे. ओके, आणि हे बघून घ्या आता, 3 -37 आणि हे किती होते, हे मायनस आहे ना, 9तून 7 गेले किती, 2 2 आणि 3 5, कारण हे मायनस आहे ना, आन्सर तुमचं प्लस येणार, +2 +2 आणि 3 5, शेवटी 5 इथं आहे, इथं आहे. ओके, इथं पण आहे, हे कटलं. ओके, 9तून 7 गेले 2, 5तून 3 गेले 2, ओके, बरोबर आहे ना, आणि +3 25. 20 नंबर घ्या आता. सहा महिलांपैकी 72 kg वजन असलेल्या एका महिलेच्या जागी जेव्हा नवीन महिला येते तेव्हा त्यांचे सरासरी वजन
2 kg वाढते. तर नवीन महिलेचे वजन किती? पहा, इथं 6 महिला होत्या ज्यांचं सरासरी वजन माहीत दिलेलं नाही, परंतु 72 kg वजनवाली एक महिला गेली आणि समजा जर 72 kg वालीच आली असती तर जो ॲव्हरेज होती, जे सरासरी होती, पहिल्याची सरासरी बरोबर नंतरची सरासरी आलं असतं ना. ठीक आहे, सरासरीमध्ये काही बदल झाला असता का? समजा 72 kgची गेली असती आणि 72 kgचीच बाई आली असती तर सरासरीवर काही फरक पडला नसता. ओके, जर मी काय म्हणतो 72 kg प्लस जास्तवाली आली असती तर सरासरी वाढली असती ना, कारण की जास्त वजन घेऊन आली, याचा अर्थ जास्त वजन घेऊन आली तर तुमची सरासरी वाढेल. जर का ती जास्त वजन घेऊन आली तर सरासरी तुमची वाढली असती. ओके, वाढली असती. ओके, तर तुम्हाला नवीन महिलेचे वजन विचारले. मी काय म्हणतो, इथं 6 बाया आहे, 6 बाया आहे, सरासरी 1 कधी वाढन? 1 कधी वाढन? जेव्हा ती 6 किलो वजन घेऊन येईल. काय? कारण की प्रत्येक भागेला 6 बाया होते. ओके, 2 कधी वाढन? जेव्हा ती 12 kg घेऊन येईल, कारण की 12/6 होते. म्हणून डायरेक्ट तुम्हाला पसारा नसा समजला आला, म्हणजे याचा अर्थ इथे डायरेक्ट 12 होता नाही, कारण की 2 kg वाढत आहे ना, म्हणजे 12 वाढत आहे इथे. ओके, आणि हां, एवढंच तुमचा आन्सर आहे 84. आणि हां, ज्यांना हा पसारा नसेल समजायला नसेल आला त्यांनी सरळ लिहून घ्या. जर वजन वाढत असेल तर लिहा सूत्र, हे जेवढी बाई उतरली ना ते प्लस 6 गुणिले 2, सरासरी गुणिले वाढलेले 2. ठीक आहे, एवढं तुमचा आन्सर आहे. 72 + 12 84. ठीक आहे, आणि समजा वजन कमी झालं असतं तर फक्त इथं प्लसच्या ऐवजी मायनस आलं असतं, बाकी सगळं सेम. काय हे नवीन जी बाई आहे उतरलेली किंवा चढलेली ते इथं लिहा. नवीन म्हणजे उतरलेली बाई प्लस एकूण बाया म्हणजे एकूण संख्या गुणला सरासरी, वाढलेली सरासरी. 21 नंबर क्वेश्चन घ्या. सोडवा. याला डायरेक्ट सोडवायचं आहे, दुसरं दुसरं काहीच नाही त्यामध्ये वेगळं तिकडं काही. पहा, 4 आणि 2 6, +4 -4 कटले पहिलं, 2 आणि 3 5, इथं 5 आहे. ओके, प्लस याच्यामध्ये काय होते का, 7 × 8 = 56, 1 57, 7 × 8 = 56, 1 57, 19 × 19 = 57 होते ना, 9 × 7 हो, प्लस 27 गुणिला, हे गुणिला इथं आहे. हे काय ते 5 × 8, 8 4 गेले 4 गुणिला 4 प्लस हे झालं इथं तुमचं. ओके, हे पण झालं, सगळंच झालं. हे राहिलं शेवटी. हे होते 9 × 36, पण हे मायनसचे 36 होते आणि त्यातून 17 काढून घ्या. आता 9 × 36 आणि हां, चिन्ह शेवटी मायनस राहील, प्लस मायनस शेवटी इथे मायनस होणार, इथे तुमचं शेवटी मायनस होणार, लक्षात ठेवा. हे होते 36 17 काढून डायरेक्ट. 16 मधून 7 गेले, किती 6 का, 6 आणि 6 आणि 1 7 9, 10 किलो वापस 1 -19. शेवटी एवढं लक्षात ठेवा, कारण की इथं शेवटी इथं मायनस येणार आणि मायनस प्लस मायनस. मग तुमचं काढून घ्या काय काय होते. तर 27 चौक किती तर -40 आन्सर देते तिथे नाही, आपलं आन्सर तर प्लसमध्ये यायला पाहिजे. मग काहीतरी आपलं कुठेतरी चुकत आहे. थांबा, थोडं चुकलं. एक अरे मोडलं का, ते मोडलं. बरं, जाऊ दे, डबल करून घेऊ. पहा, मी काय म्हणतो, हे जे एवढं आहे ना, एवढं तुम्हाला सॉल्व करायचं आधी. हे कंस पाहिजे इथं. ओके, इथं तुमचं आलं होतं, किती आलं होतं, 9 × 36, इथून 36 मायनस करा. 36 मायनस केल्यावर 16तून 7 गेले, 9 राहिले, 19 राहिले. ओके, 10 किलो वापस, 3तून 2 गेला 1, 19 -19 प्लस मायनस मायनस होते. हे किती ते 5 आणि 3 8, 8तून 4 गेले 4 +4, हो ना, +4. हे किती ते 19 आणि 4, मायनसचे 16, मायनसचे 15 ना. पहा, इथं होते तुमचे मायनसचे 15, लक्षात ठेवा इथे मायनसचे 15 होते आणि हे तुमचे तुम्ही काढले होते 19 × 57, 19 × 57 गुणिले 57 प्लस, आणि हे तुम्ही +4 -4 कटले, 4 3 2 5, 19 57 हे -57 आले, प्लस मायनस मायनस गुणाकारामध्ये -57, हे एवढे -27 आणि 5 प्लसवाले
करून घ्या आता. मायनसचे, अरे तरी 40 म्हणताय, आपलं कुठं काही चुकलं का? साती आठी 56, 1 57, 19 त्रिक 57, 3 इथं येत आहे, कंस करा, वाटल्यास कंस करा, गुणिला हे होत आहे 5 आणि 3 8, 8तून 4 गेले 4, प्लसवाले 4, ठीक आहे, प्लस ह्या 4 9 36, 36 मायनस 17, 16तून 7 गेले, 16तून 7 गेले 9, धन केला वापस, 3तून 2 गेले 1, 19, मायनसचा 19, मायनसचा 19, ओके, प्लस मायनस 19 आहे, हे प्लस मायनस मायनस होते, मायनसचे 15, 15 त्रिक 45, हो सॉरी 15 त्रिक 45, बरोबर आहे ना, 15 त्रिक 45 एवढे आले, आणि यातून हे प्लस 4 मायनस 4 कटले, 3 2 5, हे मायनसचे येते बरं 5, 45तून 5 गेले 40, कोणते मायनसवाले 40, हेच तुमचा आन्सर आहे. तेच तर म्हटलं थोडं काही चुकत आहे. ठीक आहे, नेक्स्ट 22 नंबर क्वेश्चन बघा. काही शर्ट खुर्च्या आहेत, शर्टचा काही भाग जो की खुर्च्या आहेत, सर्व खुर्च्या रेल्वे गाड्या आहेत, पूर्णच्या पूर्ण खुर्च्या तुमच्या काय तर रेल्वे आहेत. ठीक आहे, ओके. मग निष्कर्ष, काही शर्ट रेल्वे गाड्या आहेत, हो ना, शर्टचा काही भाग पार्ट रेल्वे गाड्या आहेत, यस. सर्व रेल्वे गाड्या, सर्व रेल्वे गाड्याचा काहीही सेन्स बनत नाही, कारण की रेल्वे गाड्या आतमध्ये आणि त्याच्या रेल्वे गाड्याच्या वर तर कोणता गोल नाही, म्हणून हे तुमचं कट्टे, ओके. आणि तसंही नाही, बरोबर, ठीक आहे, तेच आहे, ओके. हे चुकलं तुमचं, केवळ निष्कर्ष 1. आणि हां, इथं सर्व आणि इथं जर सर्व असतं तर काही सॉरी, एक मिनिट, हे काही असतं आणि इथं पण काही जर असतं तर तुमचं सर्वच ऑप्शन तसं कटूनच जाते, ओके. पण ते राहू द्या, ते काही विचारात घेऊ नका, कारण की ते फक्त कोणता आन्सर नाही तेच शोधते इथे. इथे बघा, आंट्सची कॉलनी असते, हड झेब्रांचं हड असते, हे जे ग्रॅशोफर म्हणजे ते नाकतोडा, हे गवतावर जो राहते ना, ग्रास म्हणजे गवतावर जो राहते तो नाकतोडा. नाकतोड्याचं पण क्लाउड नावाचं काहीतरी राहत असं. क्वांटिटी आणि स्मेल्स याचा काही संबंध बनत नाही, याचा काही संबंध सेन्स येत नाही. ठीक आहे, पहा, आंट्स म्हणजे मुंग्यांची कॉलनी राहते, झेब्रांचा हड राहते, फक्त एवढंच करा, हे इकडं इकडून तिकडं होऊन राहिलं ते. आणि नागतोड्यांचा पण क्लाउड नावाचं काहीतरी राहत असेल ते. हे नाही का रे, पक्ष्यांचा थवा, मुंग्यांची टोळी, मुंग्यांची कॉलनी, असं आहे ते. सगळ्यांना व्हिजिबल आहे का? सगळ्यांना व्हिजिबल आहे का? घ्या, सगळ्यांना व्हिजिबल, चांगलं, ठीक आहे. 3 त्रिक 9, गुणला 3 + 1, गुणला 3 - 1, गुणला 3 + 1, गुणला 3 - 1, गुणला 3 पुन्हा प्लस होईल, 3 27 - 1 6, गुणला 3 - 1, 3 3 18 - 1 17, एकाच ठिकाणी फक्त एकच ठिकाण असं आहे जे की तिथं हे आहे. पुन्हा वाटल्यास तुम्ही गुणला 3 7 21 प्लस 3 7 21 + 1 22, नाही येत आहे का? म्हणजे तर मग ऑप्शन हेच आहे, फरकांचा फरक आहे. ठीक आहे, जसं आन्सर तुमचं एकच आणि 7 आला म्हणजे तुमचं हे आलंच आहे. तरी आपण पाहून घेऊ, इथं तुमचा 7चा फरक आहे, इथं तुमचा फरक आहे 20चा पाहिजे होता, पण 21चा आहे, सॉरी 19चा आहे, 20, हो 19चा आहे. इथं फरक आहे तुमचा 6तून 9 गेले 7, धन केला वापस 3, ओके. हा फरक आहे तुमचा कितीचा आहे, 12 आणि 7 19, हे 19 29 39, 28चा फरक का 18चा, सॉरी 18चा, ऑब्विसली इथे कितीचा फरक राहील, याच्यात 6चा फरक, इथं पण 6चा फरक राहू शकते, 18 आणि 24चा फरक राहील. ठीक आहे, 7 आणि 4 11 1, 5 6 आणि 1 7, 7 आणि 4 11 1, हातचा 1, 3 आणि 3 6, 61 आहे ना, 6 आणि 1 7, 6 आणि 6 12, ओके. पहा, खाली 6चा फरक आहे आणि वर 6, हे 6 6 6 6चा फरक चालत आहे तो, मग तो इथं. ठीक आहे, मग हे कसं 12 18 24 24 आणि 30, पुन्हा असा फरक तो वाढत राहते. नाव द लास्ट क्वेश्चन इज,
सगळ्यांना विजिबल आहे? पहा काय म्हणते क्वेश्चन. 49 मिनटं. एका माणसाने काही फळांची 30 रुपयाला 14 फळे याप्रमाणे खरेदी केली. मी काय म्हणतो, एका लिहा नग रुपये रुपये. ठीक आहे. थोडं मोठं पेन घेऊ का, पेन मोठी घेऊ का थोडी. इथे लिहा नग आणि इकडे लिहा रुपये. नग आहेत 14, रुपये आहेत 30 आणि 20 रुपयाला 7 याप्रमाणे फळांची विक्री केली. 20 रुपयाला 7 याप्रमाणे फळांची विक्री केली तर त्याची नफ्याची टक्केवारी किती. मी काय म्हणतो, अशा कंडिशनमध्ये पहिले नग सेम करून घ्या. इथं 14 नग आहे, इथं पण 14 नग करा. बेस आधी 14. ओके. जसं इकडे 2 केले, इकडे पण 2 करा. आता याला बॉक्सला पॅक करा. 14 नग घेतले मी 30 रुपयाला, 14 नग घेतले मी 40 रुपयाला. नग जर सेम झाले तर तुम्ही इकडे तुलना करू शकता का, मी 14 नग विकत घेतले आणि 14 विकले, 14 खरेदी केली आणि 14 विकले, तेव्हा मला तुमचा हा नफा तोटा तुम्हाला काढता येईल. ओके. आणि याला एक बॉक्स डायरेक्ट असं समजा ना, बॉक्स म्हणा की एक फळ, समजा मी एक फळ विकत घेतलं आणि एकच विकलं, एक फळ विकत घेतलं एकच विकलं, किंवा एक बॉक्स विकत घेतला आणि तो एकच बॉक्स मी विकला का, कारण की त्याच्या बॉक्सच्या आतमध्ये फळ 14 आणि 14 आहे. म्हणून तुम्हाला 30 रुपयाला खरेदी किंमत पडली आणि भेटली तुम्हाला 40 रुपये भेटली किती, 40 रुपये. 20 2 40. म्हणून तुमची कमाई 30 वर 10 रुपये. बस टक्के काढून घ्या. 100 पुन्हा 100, 33.33%. इथे क्वेश्चन आपला संपला आहे. हे 33.33%. ऑप्शन नंबर 3. ओके. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करत चला. थँक्यू.